प्रचाराच्या अखेरच्या रविवारी सगळ्याच उमेदवारांनी रॅली काढत प्रचार केला। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यासाठी अकबर ओवैसी यांनी वाहन रॅली काढत प्रचार केलाय। दरम्यान अनेक ठिकाणी ओवैसींवर फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी प्रचार रॅली काढली। दरम्यान ठिकठिकाणी फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। महिलांकडून त्यांचं औक्षणही करण्यात आलं। यावेळी अनुराधा यांनी मतदारांशी संवाद साधला। अकोला पश्चिममध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार हरीश अलीम चंदानी यांनी जोरदार रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलंय। अलीम चंदानी यांनी भाजपमधनं बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता। त्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला होता। शिरूर हवेलीमधील प्रचार सभेत अजित पवारांनी घोडगंगा साखर कारखाना सुरू करण्याची हमी दिलेली आहे। अमित शहा आणि माझी चांगली ओळख आहे, कटकेंना निवडून द्या, साखर कारखाना सुरू करण्याची जबाबदारी माझी, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। रायगडच्या अलिबाग मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली। दरम्यान सामरी खिंडमधील दत्त मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली। यावेळी 1000 बाईकद्वारे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बेलापूरचे अपक्ष उमेदवार विजय नाहाटा यांनी बेलापूर ते वाशी दरम्यान बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। रॅलीच्या माध्यमातून त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। प्रस्थापित विरोधात ही निवडणूक लढवत असून विजय आपला असणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा राजगुरुनगर शहरात रोड शो पार पडला। यावेळी मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते। दरम्यान काळेंनी मतदारांशी संवाद साधला। बीडमधील अंबाजोगाई केज मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रोहित पवारांची प्रचार सभा झाली। यावेळी उमेदवार गरीब जरी असला तरी धनशक्ती समोर लढत आहे असं म्हणत पृथ्वीराज साठे यांना निवडून देण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलंय। यवतमाळच्या पुसद मतदारसंघात आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी प्रचारासाठी रिंगणात उतरल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून इंद्रनील नाईकांना उमेदवारी मिळाली आहे, तर मोहिनी नाईक यांच्या प्रचाराला मतदारांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो। नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांची भव्य रॅली काढण्यात आली। या प्रचार रॅलीमध्ये शिवसेनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले, तर यावेळी जागोजागी विजय चौगुलेंचं स्वागत करण्यात आलं। नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो पार पडला। दरम्यान महायुतीला अपूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर बटेंगे तो कटेंगे यावरून विरोधकांना टोला देखील लगावलाय। तर हिंदुत्वाच्या कार्डवरून देखील त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। खासदार अमोल कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। ट्रम्पेटचा फटका लोकसभेला बसला तरीही आमचे 31 खासदार निवडून आले, जनता सुज्ञ, यंदा असं होणार नाही असं कोल्हेंनी म्हटलंय। मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी व्हावेत यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पूजेचं आयोजन करण्यात आलं। मनसे चित्रपट सेनेचे संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर यांच्यातर्फे पूजेचं आयोजन केलं। बीडमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय। भाजप नेते ज्ञानेश्वर चौरे, सुग्रीव कराडांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला। ज्ञानेश्वर चौरे हे मुंदडा कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात, तर सुग्रीव कराड विद्यमान नगरसेवक आहेत। खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश झालाय। या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे केज मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातं। जळगावमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धक्का बसलाय। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। 5 वर्षात मतदारसंघाचा विकास झाल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं।